नमस्कार, मी विशाल. शो टाईममध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. म्हणजे मी नेहमी तुम्हाला स्वागत करतो, पण तुमची तब्येत कधी विचारत नाही. बरं, बरी नसेल तब्येत तर आपल्याकडे इंजेक्शन आहे, नाहीतर मग टॅबलेट पण आहेत. नाही त्याच्याहून नाही बरं वाटलं तर मग ही सलाईन पण आहे. पण छे त्याची काही आवश्यकता नाही. हे यांच्याकडे भरघोस आहे. खूप हसायला मिळेल आणि पोटभर हसायला मिळेल आणि यांना पाहूनच आपण हसत असतो. सध्या यांची कॉमेडीची बुलेट ट्रेन सुसाट सुटलेली आहे. ती ट्रेन ज्या प्लॅटफॉर्मवरनं सुटलेली आहे तो प्लॅटफॉर्म खूप चकचकीत झाला आहे. त्यांनाच विचारू तो कसा झालेला आहे. आपण त्यांच्याशीच बोलूयात. दादा, दरवेळी धमाल असते आणि यांना नवीन प्लॅटफॉर्मवरून ट्रेन सुटणार आहे असं मला कळलं आहे. ताई पण सोबत आहे. काय गंमत आहे? आत्तापर्यंत ज्या यार्डातनं गाडी सुटली होती तेव्हा सुरुवातीला जसं सगळ्यांनाच टेन्शन असतं की अरे आत्ता कसं होईल, कशी गाडी आपला स्पीड पकडेल किंवा काय. पण सुदैवाने आमच्या खूप छान स्पीड पकडला होता आणि अगदी सुसाट म्हणजे जसं नाव आहे बुलेट ट्रेन त्या नावाप्रमाणेच अगदी बुलेट ट्रेन अगदी सुसाट चालू आहे. आत्ता जरा यार्ड बदलतं आहे सगळा. मागे जर तुम्ही बघत असाल सगळा हा सेटअप जो आहे सगळा सेट आमचा बदलतो आहे. तर आम्ही जरा आणखीन नवीन सगळे क्युरियस म्हणजे आत्ता पुन्हा नव्याने एक सगळ्या गोष्टींची सुरुवात आम्ही करतो आणि इतका मागचा छान अनुभव असल्यामुळे मला नाही वाटत की पुढे आत्ता जायला पण आम्हाला फार त्रास होईल. सो आम्ही प्रत्येकजण एक्सायटेड आहोत की या सेटवर परफॉर्मन्स जरी तीच मंडळी करणार असेल तरी पण त्या सेटअपमध्ये ती कशी दिसतात. म्हणजे एखादा हिरा वेगवेगळ्या अंगठ्यांमध्ये जसा बसवला जातो तो वेगवेगळ्या अंगठ्यांमध्ये वेगवेगळ्या त्याला एक लुक येतो. तर तसं मला वाटतं हे जे आमचे सगळे बुलेट ट्रेनचे हिरे आहेत तर ते वेगवेगळ्या आता वेगळ्या कोंदणात येऊन बसणार आहेत. तर त्या कोंदणात ते कसे दिसणार आहेत त्यासाठी आम्ही खूप एक्सायटेड आहोत. नाही, हे सगळं नवीन होतंय पण पॅडीचा तामझाम काही संपला नसेल नाही. सगळं बोललायस तू, आता मला बोलायला काय ठेवलंयस का? माझ्या गाण्याबद्दल बोल. हेच फक्त बुलेट ट्रेन मध्ये येऊन कोणाच्या ग्रुपला कुठलं गाणं द्यायचंय, कोणाच्या एंट्रीला गाणं करायचंय हेच फक्त करत असतो हा. आणि मग सारखं मला पॅड्या रिहर्सल करूया चल असंच चालू असतं माझं. एक मिनिट गाणं झालं. ते गाणं महत्वाचं असतं, बाकी आम्हाला स्किट बीट काही महत्वाचं नसतं. कारण त्याच्या मागे मला माहिती आहे की म्हणजे मी जरी 19-20 थोडासा स्किटमध्ये झालं तरी सुप्रिया ते एवढ्या म्हणजे जोरदारपणे खेचून घेत असते. त्यामुळे मला स्किटचं टेन्शन नसतं. मला जरा गाण्याची आवड असल्यामुळे गाण्याचं टेन्शन असतं की ते गाणं कुठल्याही परफॉर्मरच्या स्किटला कसं छान मी गाईन किंवा ते कसं छान दिसलं जाईल. त्यामुळे स्किटचं सगळं टेन्शन मी सुप्रियाच्या खांद्यावर दिलेलं असतं. त्यामुळे मला फक्त गाण्यांचं टेन्शन असतं. आणि रिहर्सल करून पण उपयोग नसतो कारण हा आयत्यावेळी काही बोलतो. त्याच्यामुळे त्याच्यामुळे अलर्ट राहावं लागतं. कारण ह्याला जर ऑन द स्टेज असं काही सुचलं तर हा पण फक्त मला ना कळतं. म्हणजे पॅड्याच्या डोळ्यात दिसतं मला की आता मी वेगळं काहीतरी घेणार आहे. बी अलर्ट असं तो सायरन असं वाजत असतो. त्यामुळे मला ते कळतं. आणि काय म्हणतात सुदैवाने देवाने तेवढी बुद्धी किंवा तेवढी जाण दिल्यामुळे की मी ते निभावून नेऊ शकते. याच्या मागचं कारण असं मला वाटतं जरी आपण पहिल्यांदा अशा पद्धतीच्या शो मध्ये जरी काम करत असतो तरी आम्ही खूप वर्षांपासूनचे जवळजवळ आपण फक्त एकमेकांना ओळखत होतो. बुलेट ट्रेन मला वाटतं असा प्लॅटफॉर्म आहे जिथे मी आणि पॅडीने पहिल्यांदा एकत्र परफॉर्म करतो आणि त्याच्यामुळे त्या मैत्रीचा आणि त्या दोस्तीचा आणि त्या एक गिव्ह अँड टेक जे काय आम्ही जे काय थट्टामस्करी करायचो त्यामुळे कधी आता कुठला याच्याकडनं पंच येऊ शकतो ते आम्हा एकमेकांना अगदी उत्तम पद्धतीनं माहिती असतं. किंवा ती एखादी गिरकी घेणार आहे तेव्हा ती माहिती आहे की तिला तिचं खेळू द्यायचं. तिचं झालं की मला अंदाज येतो की आता ही थांबणार आहे, आता आपला टर्न आहे, आता आपण करायचं. त्यामुळे ते एक जे गिव्ह अँड टेक आहे आणि ते जे ट्युनिंग झालंय ते मला वाटतं की दोन्ही बाजूने आपण निर्मळ असल्यामुळे किंवा कुठला आकस एकमेकांबद्दल नसल्यामुळे की ही अशी करते काय इथे कोणाचाच कोणाबद्दल म्हणजे सगळ्यात जोड कारण प्रत्येक जण दुसऱ्याला कशी जास्तीत जास्त मदत करता येईल किंवा तुझ्यामध्ये म्हणजे तुझ्या स्किटमध्ये मी काय केल्याने काही ते लिफ्ट होतंय का याचा विचार इकडे जास्त केला जातो. त्यामुळे मी ह्याला तेच म्हटलं मग अशी इंटरव्ह्यूसाठी विचारा तो थांबला होता. मी म्हटलं हे संध्याकाळपर्यंत असंच चालू राहणार आहे. तू पटकन मध्ये घुसलास तर तुला काहीतरी इंटरव्ह्यू मिळेल नाही तर मिळणार नाही. पण तुम्हा सगळ्या रसिक प्रेक्षकांना एकच विनंती आहे की म्हणजे आत्तापर्यंत सगळी मंडळी खूप प्रेम करत आहे आणि ह्या नवीन सेटअपमध्ये पण आम्ही याच्यापेक्षा आणखीन जोरदार सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आत्तापर्यंत तुमचा जसा आशीर्वाद आमच्यासोबत होता यापुढेही तो तसाच राहू द्यात. खूप प्रेम करता, असंच प्रेम करत राहा. सराउंडिंग मला वाटतं माहोल पण आपला तसाच आहे, पॉझिटिव्ह एनर्जी असलेला आहे. त्याच्यामुळे परफॉर्म करताना असं कुठेच ना बर्डन येत नाही की अरे बापरे हे सगळे कलाकार जे आमच्याबरोबर काम करतायत ते अच्छा हा हसत नाही का माझ्या ह्याला, ओके मग ह्याची
ह्याच्याला कसं मी हसतो बघ, नाही हसत बघ, असं जे असतं ना थोडंसं ते नाही आहे ह्या स्टेजवर कुठेच नाही आहे. इवन आमचे जे प्रोड्युसर आहेत सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी, त्यांच्याकडनं सुद्धा आम्हाला जी स्किटसाठी मदत होते, ते ग्रूमिंग म्हणून काम करतात आमच्यासाठी, पण तसं कुठेच येत नाही. किंवा परीक्षकही दोघं जण जे आहेत, मकरंद आहे, रेणुकाताई आहे, की आज ह्या जोडीला नाही, आपण ह्याला बघायचंच नाही, ह्याला इग्नोर करायचं, ह्याला काही बोलायचंच नाही, असं जे प्रकार असतो ना हे कधीच होत नाही. त्याच्यामुळे मला वाटतं ते सगळं टिकून राहिलंय आणि ती पॉझिटिव्ह एनर्जी सगळ्यांमध्ये आल्यामुळे हा शो पॉझिटिव्ह झालाय असं मला वाटतं. पॉझिटिव्ह झाला आणि ह्याच्या पुढे आणखीन कलरफुल होणार आहे, कारण कलर्स मराठी कलर्स मराठी आता नवा साज नवा असं झालं. आचरेकर काकू, तुमचं प्रेम तुम्हाला आवाज देत आहे काकू, बाहेर या, बाहेर या. हे पेड्या चल निघ इथून. काकू आज व्हॅलेंटाईन डे म्हणजे प्रेमाचा दिवस. तुमचं जे माझ्यावर आहे ना ते. लाज वाटते बोलायला. माझं वय काय, तुझं वय काय? ना उम्र की सीमा हो, ना जन्म का हो बंधन, जब प्यार करे कोई तो देखे केवल मन. मी घरात पॅडी आपल्याला आता सेट दाखवेल. जरा इथून उठवतो ताई, म्हणजे बाकीचा तामझाम जाणून घेतो. सेटचं काम आपण दोघेही जाऊया, मी तुला पुढे सोडतो. मी सेट म्हणजे अजून आम्हाला फार असा तसा अनोळखी आहे, कारण आजचा पहिलाच दिवस आहे. सो आमचं हे जे सेटअप होता सगळा, ज्या 2 टीम्स आहेत, 2 टीम्सचे हे 2 चेअर्स तसेच आहेत. कलर्स बदललेले आहेत, ॲज वी से की आता कलर्स मराठी होते, त्याच्यामुळे हे जरा कलर्स बदललेले आहेत. फ्लोरिंग आमचं थोडंसं वेगळं झालेलं आहे. आणि आमच्या एंट्र्या ज्या असायच्या त्या सुरुवातीला आमचा इकडे एक टनल असायचा आणि तिकडे एक टनल असायचा. तो आत्ता इकडनं यार्ड जरा बदलून आम्ही थोड्याशा वेगळ्याच स्टेप्स केलेल्या आहेत. आणि बुलेट ट्रेन तर तुमच्या आता डोक्यात सगळ्यांच्या बसलीच असेल, म्हणजे नुसते आम्ही बुलेट ट्रेनचे कुठलेही परफॉर्मर्स आलो तर तुमच्या डोक्यात लगेच बुलेट ट्रेन येते, त्याच्यामुळे आत्ता ती ठेवायची गरज नाही असं आम्हाला वाटलं. त्यामुळे आम्ही बुलेट ट्रेन जी होती ॲक्च्युअल ट्रेन ती आम्ही आत्ता काढून फक्त एक मोठा तो काढून फक्त एक मोठा जो असा जो लोगो आहे तो आम्ही ठेवलेला आहे. आणि इकडनं एक वेगळा टनेल केलेला आहे, जर तुमच्या लक्षात येत असेल तर या टनेलवरनं बुलेट ट्रेनच्या, आणि हा टनेलमधनं लगेच अशा विशाखा सुभेदार अशा तुमच्यासमोर येणार. आणि आज ह्यांचं जे स्किट आहे त्यांच्या गेटअपमध्ये त्या रेडी आहेत. काय कसं वाटतंय तुम्हाला आता पुढच्या म्हणजे पुढची सूत्र मी विशाखा सुभेदार यांच्या हाती सोपवतोय. जरा थँक्यू व्हेरी मच. ओके बाय बाय. नमस्कार. माझ्या गेटअपनं कळलंच असेल तर मला कॉमेडीच्या बुलेट ट्रेनमध्ये मी आज CID कम डिटेक्टिव्ह केली अशी काहीतरी कॉमेडी करण्याचा प्रयत्न करणार आहे. सो आमचा नवीन सेट तुम्ही पाहिलेलाच आहे. आमची हे जे कलर्स मराठी आहे हे तुम्ही पाहिलेलंच आहे, तर तुम्हाला सगळ्यांना नक्कीच आवडेल. पण कॉमेडीच्या बुलेट ट्रेनमध्ये आत्तापर्यंत आम्ही जी मजा केली ती प्रेक्षकांना खरंच आवडली. याही नव्या रंगात, नव्या ढंगात. आता काय माहिती आहे का, आम्हाला कॉमेडीच्या बुलेट ट्रेनमुळे खरं म्हणजे आमचे सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी यांच्या आशीर्वादाने आणि यांच्या पाठिंब्यामुळे आणि आमिरने आम्हाला सहन केल्यामुळे, आमच्या चंदूबाईंमुळे आम्हाला खरं म्हणजे गाण्याची संधी मिळाली आणि आमचं करिअर कदाचित चेंज होऊ शकतं. नक्कीच नक्कीच. गाणं म्हटल्याच्या नंतर आम्ही दोघंही शांत बसू शकत नाही, त्यामुळे आता एक गाण्याची झलक होऊन जाऊ दे. हां चला. हास्य विराज कल्ला करण्या बुलेट ट्रेन ही आली. यार्ड नवाजरी गाड लाडके पॅसेंजर हे भारी. ही खो खो खिडकी हा हा ही हसण्यासाठी आली. हा साज नवान रंग नवा हा हास्याचा अंदाज नवा. आज नवान रंग नवा हा हास्याचा अंदाज नवा. ही खो खो खिडकी हा ही हसण्यासाठी आली. ही खो खो खिडकी हा ही हसण्यासाठी आली. हा साज नवान रंग नवा हा हास्याचा अंदाज नवा. हा साज नवान रंग नवा हा हास्याचा अंदाज नवा. आता खरं म्हणजे हे आता आम्हाला जे श्रेय मिळालेलं ते आमचे दादा आमिर दादा
कारण कुठल्याही गोष्टीत दादा फार महत्वाचा असतो आणि दादागिरी करणारे पण महत्वाचे असतात, पण दादागिरी न करता गोड दादागिरी करतात आमचे आमिर. आमिर, काय म्हणशील नवीन साजबद्दल, नवीन रंगाबद्दल, कलर मराठीबद्दल? ॲक्च्युली खूप खूप बोलावंसं वाटतंय, पण मला वाटतं आम्ही नवा साज नवा रंग घेऊन येतोच आहे आणि तो आम्ही गाण्यातून दाखवण्याचा जास्त आम्ही असा एक विचार केला की बाबा ह्या नवीन सेटचं आमच्याकडनं म्हणजे बँडकडनं म्युझिकली कसं ओपनिंग होईल, त्याचं म्युझिकली आम्ही त्याला कसं प्रेझेंट करू शकतो. त्यासाठी हा एक नवीन जे आता तुम्ही गाणं ऐकलं ते आमचं कंपोजिशन, दादा का कंपोजिशन आपल्यासून आहे आणि आमचे प्लेबॅक सिंगर अंशुमन विचारे आणि आमचं चंदू, म्हणजे सॉरी तिचं आरोही नाव तिच्या भूतकाळात आरोहीने ते गायलं तुमच्यासाठी. आणि मला वाटतं तसं तुम्ही आमची सिरियल किंवा आमची जी सिरीज चालू आहे ही बुंगाट सुसाट आणि याला जशा तुम्ही लाईक करत आहात, ह्यापुढेही या नव्या साजात या नव्या ढंगात तुम्ही त्यांना अजून आपलेसे व्हाल, अजून आमच्या जवळ याल आणि ही बुलेट ट्रेन सुसाट चालली आहे, बुंगाट चालली, ही चालतच राहू. धन्यवाद. तर आजचा जो आपला हा खास कार्यक्रम आहे गाण्यांचा, तो आपण हॉस्पिटलमधल्या पेशंट्ससाठी आपण आज अर्पण केलेला आहे आणि त्यांना ह्या गाण्याच्या थेरपीमधून, म्युझिक थेरपीमधून जास्तीत जास्त कसं बरं वाटेल ह्याकडे आमचा रोख असणार आहे. आजच्या ह्या कार्यक्रमाचं पहिलं पुष्प आपण आज इकडे विस्कटून उलगडून तुमच्या समोर सांगतो येणार. अंशुखा लागतोय का आवाज? हा, लागतोय. नाहीतर एखादी गोळी खा. नाही काय बाई, तुम्हाला चौघे होणार आहेत का? तंबोरा काढताय जरा? बर, कळलं? बर, वा. कसं आहे की हा हा हो 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 बाई, तंबोऱ्याची डिलिव्हरी आली ना? हो. आरोही, कसं वाटतंय तुला, सांग? खूप छान वाटतंय, खूप भारी वाटतंय. म्हणजे नवीन सेटची अजून जास्त मजा येते आणि वी आर जस्ट लुकिंग फॉरवर्ड की आम्ही अजून खूप 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 धमाल करू या सेटवर. तर अशी धमाल मजा मस्ती पाहण्यासाठी तुम्ही सज्ज राहा आणि पुन्हा एकदा आमच्या या बुलेट ट्रेनमध्ये सामील व्हा आणि पाहत राहा कॉमेडीची बुलेट ट्रेन. कॉमेडीची ही बुलेट ट्रेन सुसाट सुटलेली आहे आणि आपण पाहिलं की फलाट पण चकचकीत झाला, प्लॅटफॉर्म चकचकीत झालेला आहे. तो जरा यांना आवडला का त्यांनाच विचारू, परीक्षक महत्वाचे ना, त्यांचं म्हणणं जाणून घेतलं पाहिजे. हा साहेब, आवडला का तुम्हाला? हो, चांगलं आहे. आता रंग नए रंग में नए ढंग में असं त्याचं हे आहे. एकतर चांगल्या पद्धतीनं नव्याने ते रचल्यामुळे जास्त चांगलं आणि व्यवस्थित दिसतंय. आणि आता पुन्हा मुळात ह्यातले परफॉर्मन्स आधीपासूनच फार उत्तम आणि चांगले आहेत. नवीन जे कलावंत आहेत या ह्याच्यातले तरुण, ते फार चांगले आणि प्रॉमिसिंग आहेत सगळे. तर त्यामुळे त्यांनाही एक नवीन उत्साह संचारलेला आहे. मराठी नववर्ष पण आहे, त्यामुळे ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर ही आनंदाची बातमी झालीच आहे. रियालिटी शोमधल्या बऱ्याच जनरेशन तुम्ही बदलताना बघताय दादा, पण कॉमेडीचा एक सेन्स पकडणं, मोसम पकडणं ज्याला आपण म्हणतो, तो या टीममध्ये कलावंत मंडळी करताना तुम्हाला दिसतात का? हो, निश्चितच. मला नेहमी वैयक्तिकरित्या अभिनेता म्हणून असं वाटतं की गंभीर काम करणं हे तुलनेनं फार सोपं असतं, पण विनोद करणं फार अवघड असतं. कारण पहा, आपल्याकडे असं आहे की हसण्याचे क्लब आहेत, म्हणजे सकाळी आपण पाहतो लाफ्टर क्लब असतात, पण रडण्याचे नाही आहेत. कारण रडणं फार सोपं आहे, पटकन डोळ्यात पाणी येतं. त्यामुळे गंभीर काम करणं तुलनेनं सोपं आहे. विनोद करणं, लोकांना हसवणं त्यात, तर ते फार महामुश्किल आहे. आणि ही तरुण मुलं फारच चांगली आहेत. म्हणजे संदीप गायकवाड असेल, प्रसाद खांडेकर असेल, योगेश शिरसाट असेल किंवा आशुतोष आपटे असेल, ही मला फार प्रॉमिसिंग आणि चांगली मंडळी वाटतात. सगळ्यांमध्येच काही ना काही वेगळेपण आहे. त्यांची विनोदाचा एक वकूब आहे जो प्रेक्षकांना फार आवडलेला आहे. आणि खरं तर हा रंगमंच तेवढ्याचसाठी आहे की नवीन कलावंत सिनेसृष्टीला म्हणा, नाट्यसृष्टीला म्हणा मिळावेत. आता वाहिनीच्या माध्यमातून ते काम होतं आहे, ही एक चांगली आणि आनंदाची गोष्ट आहे असं मला वाटतं. कारण काय होतं, अलीकडच्या काळात वैयक्तिक आयुष्यामधले टेन्शन्स खूप वाढले, ताणतणाव असतो, माणूस दिवसभर काम करत असतो, दुष्टचक्र आपल्या भोवतीचं ते वाढतच चाललेलं आहे, गुंतागुंतीचं होत चाललं आहे. त्यात काही क्षण हसणं, यासाठी निखळ मनोरंजन म्हणून हे माध्यम महत्वाचं आहे मला वाटतं. आमच्या ज्या कविता आहेत त्या विचारांच्या सीमेवरून बळाबळा वाहणाऱ्या
ताई, आपण पाहतोय की सगळं चकचकीत होत आहे, छान होत आहे आणि एका नव्या मोडमध्ये ही सगळी ट्रेन दिसणार आहे, स्पीडमध्ये दिसणार आहे. काय तुम्हाला आवडलाय का हा स्पीड, म्हणजे भावतोय हा स्पीड तुम्हाला? नक्कीच, म्हणजे इतकं कलरफुल ज्याला स्पीड म्हणावी अशी जी स्पीड आहे ती आवडेलच नक्की. आणि मला वाटतं की आपल्या आयुष्यात जसे वेगवेगळे रंग असतात आणि त्या सगळ्याच रंगांचं महत्त्व असतं, तसंच आता आम्ही कलर्सच्या रंगात आता रंगून जाणार आहोत. त्यामुळे एक नवीन एक दिशा ह्या बुलेट ट्रेनला मिळणार आहे आणि आम्ही मनोरंजनाचे अनेक रंग दाखवायचा प्रयत्न नक्कीच करू प्रेक्षकांना. पण परीक्षक म्हणून जर नाही आवडलं तर सूचना असणार आहेत? आम्ही ॲक्च्युली सातत्याने त्या पद्धतीच्या सूचना दिलेल्या सुद्धा आहेत. अर्थात आम्ही स्वतः कलाकार असतो, त्यामुळे आम्हाला माहिती असतं की एखादा दिवस कलाकाराचा नसतो, त्यामुळे त्या अनुषंगानेच आम्ही ते कॉमेंट्स देतो. कोणाचा पाण उतारा वगैरे करायचा आमची अजिबात इच्छा नसते. लोकांना फक्त मनोरंजन आपण आधी कसं द्यावं ह्याबद्दल आम्ही नक्कीच सूचना देतो. म्हणजे परीक्षकाबरोबर एक रसिक म्हणून देखील तुम्ही भूमिका पार पडत असता? नक्कीच, कारण मी जेव्हा बघत असते तेव्हा मी ऍक्च्युली पुढे मला कॉमेंट करायचे ह्या दृष्टिकोनातून बघतच नाही. मी तुमच्याच सारखी एक प्रेक्षक म्हणून बघते आणि मला त्यामुळे इतका आनंद मिळतो, दिलखुलास आनंद मिळतो. फक्त नंतर मला एकदम स्वतःला आठवण करून द्यावी लागते की अरेच्या आता मला माझे कॉमेंट्स पण द्यायचे.